नाही म्हणजे अहो खरंच कमाल स्टुडिओ सेट केलाय त्यांनी आणि त्यात शाळेची थीम ठेवली आहे. अशी नजर सगळ्यांकडे नसते बघा, त्या माणसाकडे, म्हणून त्यांना हे सगळं सुचलं. पण आहेत कोण हे? मला आवडेल त्यांना भेटायला. हे काय आलेच? शंभर वर्ष आयुष्य. हे आपलं, हा आमचा कामगार. तुम्ही तुम्ही ओळखताय ना? तुम्ही नाही ओळखत? धैर्य मुजुमदार तुमचं कामगार आहे. हा मग नाव आहे त्यांचं. मेहनती आहे, हुशार आहे, प्रामाणिक आहे, म्हणून तर त्याला घेतलंय. आणि त्यांनी प्रूफ करून दाखवले ना. किती छान सेटअप आहे. हॅलो, हा हॅलो. माझ्याशी फ्रेंडशिप करायची म्हणून करताय का सगळं? नाही नाही, मुळात मला तर हे सुद्धा माहित नाही की हे सगळं करून तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील का नाही. भाऊंचे तत्व जपण्यासाठी तू माझ्याशी फ्रेंडशिप करणार नाही याचे चान्सेस जास्त आहेत. पण मी जर तुझ्या सहवासात राहिलो, तुझ्यासोबत टाइम स्पेंड केला, तर तुझी वाट मला दाखवलीस, मी तिच्यावर चालत राहू शकतो. आता मी ज्या लोकांसोबत राहतोय त्यांच्यासोबतच जर राहिलो तर मी परत आधीचा धैर्य मुजुमदार बनून जाईल. आणि खरंच मला मनापासून ते नकोय. तो एवढंच सांगतो की तू माझ्याशी फ्रेंडशिप कर, यासाठी मी तुला फोर्स करणार नाही. पण निदान मला तुझ्या सहवासात राहण्यासाठी नाही म्हणू नकोस. सावे, अगं काय चाललंय तुझं? जरा डोळ्यात बघ त्यांचं. किती खरं आणि प्रामाणिक बोलतात त्यांचे डोळे. रिनी, ते डोंगी डोळ्यांना बोलू नकोस तू. मुजुमदार आहेत ते. अगं इथली कामं करायला जमणार आहेत का त्यांना? हा, कसला सहवास आणि काय? इथं कामं करावी लागतील. कचरा काढण्याची, लाइटिंगची, सामानाची उचल करावी लागेल. साधं लादी पुसायला लावलं तर ते तरी जमणार आहे का त्यांना? हा, ओ माय गॉड, सावे. तुझ्याशी फ्रेंडशिप होणार असेल तर हिला आधीच काय
हाताच्या रेषाही पुसायला तयार आहे मी. सावे सावे अगं थांब की जरा डोक्याला विचार कर ना. तुझ्यासारखं गुडघ्याने नाही विचार करत मी, कळला? तसा पण विचार केला ना तरी माझा डिसिजन फायनल आहे. मला त्या पॉडकास्ट मध्ये 0 इंटरेस्ट आहे. अगं सावेर ऐक की, या मालकांना स्टुडिओचं भाडं दिलंय की, त्याचं काय? हा, एकदा घेतलेलं भाडं मी परत देत नाही बरं का. आणि दिलं पण असतं, पण सध्या मला पैशाची गरज आहे. सावे 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 भाऊ, ह्या 6 जमिनी मुजुमदारांकडून गेल्या आणि तुमच्या ताब्यात आल्या, हे उत्तम झालं बघा. आता तुम्ही तिथं शाळा बांधू शकता. बाकी पूर्तता झाली ती जमिनी तुमच्या. मग जोमानं काम चालू करा. चालू करा नाही, चालू करूया. अहो पुढे पण तुमची मदत लागणारच आहे की. अहो भाऊराव, आनंदाने मदत करू आम्ही तुम्हाला. पदरात पडलेलं पुण्य कोणाला नको आहे. आणि हो, कधीही काही लागलं तर नक्की सांगा, आम्ही आहोत. होय, येतो आम्ही. हो. सावे अगं सावे थांब की. सावे ऐक. अरे 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 ओ हो हो, काय झालंय? सावी, बाळा काय झालं? अरे अशी उदास का दिसतेस? धैर्याचं आणि तुमचं बोलणं झालंय माहितीये मला. पण काही कारणांमुळे हे प्रोजेक्ट आता होणार नाही. असं कसं? जागा मस्तच होती म्हणून तर आम्ही इन्व्हेस्ट करायला तयार होतो. आणि तुम्हीच तर सांगितलं होतं की 6 ही जमिनी ऑलमोस्ट तुमच्या ताब्यात आलेत आणि त्यावर तुम्ही ड्रीम स्कूल प्रोजेक्ट सुरू करणार आहात. नाही म्हणजे शिक्षण मंडळाने आता त्या जमिनी भाऊराव नाईकांना देण्याचे ठरवले. काय? मला तर वाटलेलं की वरपर्यंतचे धागेदोरे तुमच्या हातात आहेत. मग ती जागा तुमच्या हातातून कशी काय गेली? सॉरी भाऊराव, मला माफ करा. मुजुमदारांनी दिलेल्या प्रस्तावाला काट मारून त्या जमिनी तुमच्या संस्थेला सोपवायचा निर्णय आम्ही फायनल करतोय. झालेल्या गोष्टींबद्दल बोलायला मला वेळ नाही. आमचाही वेळ फुकट गेलाच ना मॅडम. साक्षात दामिनी मुजुमदारांच्याकडून ही अपेक्षा नव्हती बाबा आम्हाला. पुढच्या वेळी इन्व्हेस्ट करायच्या आधी आम्हालाही विचार करावा लागेल की तुमची ही हार होऊ शकते.
चला येतो मी. अहो पण मग तुम्ही माफीचा घाट नसता घातला का नाही तर ही ऐकायची वेळ आलीच नसती तुमच्यावर. आणि हे सगळं तुमच्या लाडक्या धैर्यामुळे झालंय. तो जबाबदार या सगळ्या गोष्टीला. मी जबाबदार आहे. अगं काय झालं? भाऊ अहो बघा की आम्ही जिथे पॉडकास्ट शूट करणार होतो ना त्या स्टुडिओतला एक माणूस हिला पटला नाही म्हणून चिडून निघून आल्या इथं. भाऊ अहो स्टुडिओ एकदम भारी आहे. हा ना. आणि आम्ही भाडं पण भरून बसलोय हो. आता तुम्हीच सांगा काय करायचं. भाऊ अहो मला त्या माणसासोबत काम करायची इच्छाच नाहीये बघा. सावी इच्छा नाही ना मग नको करू. इतकं सोपं आहे. बरं आहे बघ मी की रे तुम्हाला एक गंमत दाखवतो. आज आपल्या शाळेतल्या पोरानं की नाही एक नवीन प्रार्थना शिकवली आहे. एकच मिनिट. चिंगी परशा ए परशा चिंगी या. बघा बाळांनो आज तुम्हाला जी नवीन प्रार्थना शिकवली की नाही ती जरा आपल्या साविताईला ऐकवा बरं. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा दडो विषय सर्वथा नावडो सदंग्री कमळी दडो मुरडिता हटारे आडो वियोग करिता रडो म्हणभो चरित्री जडो. वा पोरांनो वा. बघ सावे सावे असं आहे या प्रार्थनेचा अर्थच असा आहे चांगली संगत मिळाली तर वाईट माणूस सुद्धा सद्मार्गाला लागू शकतो. त्यामुळे आपण प्रत्येकाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळे त्याला आपण आपल्या सोबत राहायची संधी दिली पाहिजे. विषय नॉट टू द पॉइंट काम असते बघा भाऊ तुमचं. अहो आम्ही सुद्धा साबीला कवापासून हेच सांगायला लागलोय. थांब जरा. भाऊ तुम्ही जर त्या माणसाला भेटला ना तर तुम्हाला पण हेच वाटेल. काही वाईट माणसं असतात ना जी कधीच चांगल्या मार्गावर चालू शकत नाहीत बघा. मग तुम्ही त्यांना किती चांगल्या माणसाच्या घोळक्यात टाका. असं असं असेल तर मला त्या माणसाला भेटायलाच पाहिजे. बघू तरी म्हणजे आपली प्रार्थना जिंकते की तो जिंकतोय. हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. भाऊ शक्य नाही ते.
हे बघ सावी, वाईट किती जरी मोठं असलं ना तरी ते चांगल्यावर कधीच मात करू शकत नाही. पण आठ फक्त एकच आहे की चांगल्या माणसानं आपली जिद्द, आपली चिकाटी, आपले प्रयत्न अजिबात सोडता कामा नये. पण बघा, एक ना एक दिवस तो वाईट माणूस सद्मार्गाला लागतो का नाही ते. पण तू हाती घेतलेलं काम असं निराश होऊन सोडू नकोस. म्हणून म्हणतो जा, लढ. कधी जोशानं तर कधी प्रेमानं. चला, मी जरा आता गणिताचा तास घेऊन येतो पोरांचा. चला बाळांनो, चला. बघितलंस काय भाऊ काय म्हणाले ते? प्रेमानं. आता गप उठायचं आणि आमच्यासोबत स्टुडिओत चालायचं. चल. थांब ग जरा, मला कळत नाहीये काय करायचं ते. सावे, सावे, अगं ऐक की. आता भावांनी पण एवढं समजावलं, काय करायचं हिचं? तू उगाच लुडबुडी केल्या नसत्यास ना तर आज भाऊंसमोर हात जोडायची वेळ आली नसती ना. त्या जमिनी आपल्या हातनं गेल्या असत्या. त्या जमिनी जाण्यासाठी जर तू मला रिस्पॉन्सिबल धरत असला ना तर बिंदास धर, मला नाही फरक पडत. आहे पण धैर्य. प्लीज ऐक, मला कोणी समजून सांगण्याचा प्रयत्न करू नका ना माझ्याशी बोलण्याचा. आजकाल माझी वेळच वाईट चालली आहे बहुतेक. मी जे काही चांगलं करायला जातोय ते सगळं उलटच व्हायला लागेल. मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना, प्लीज मला एकटं सोडा. मी पुन्हा एकदा बजावतो, त्या जमिनींचा विषय पुन्हा मला या घरात नकोय. समजलं? समजलं का? होय, समजलं. धैर्याचं ना काहीतरी काम गंडलंय म्हणून एवढा सगळ्यांवर वैतागतोय. सावे, सावे, सावे. धैर्य, अरे दरवाजा उघड. धैर्य, काय झालं सांग तरी. सांगितलं ना एकदा, नाही बोलायचंय कोणाशी. जरा वेळ एकटं सोडा मला. अरे पण आत्या काय झालं यांना? तो दमलाय ना म्हणून कदाचित चिडचिड होत असेल त्याची. त्याला थोडा आराम करू दे. चल पण जाऊ.
हे ठेवा. चांगली संगत मिळाली तर वाईट माणूस सुद्धा सद्मार्गाला लागू शकतो. त्यामुळे आपण प्रत्येकाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. हे सावे सावे, हा अगं काय आहे, लक्ष कुठे आहे तुझं? ताजी उकळते. अगं ते जरा क्रिप्टच्याच नादात होते मी. आई काय ग? तुमच्याकडे 100 आहे? म्हणजे 100 रुपये आहेत का? ह्यांच्याकडे सुट्टे नाहीये हो. सगळ्या मोठ्या मोठ्या नोट आहेत, 500-500च्या सुट्टेच नाहीयेत बघा. एखादी 100ची नोट असली तर. हाय देवाऱ्यात ठेवले, घे जा. माझ्याकडे आले की तुम्हाला देते. कशाला द्यायचेस तू? हा, तिच्याकडे पैसे नाहीयेत, उठसूट पैसे मागत असते आणि स्वतःकडचे ते ठेवते जपून. जाऊ द्या ग, मला पण कळतंय, सोडून द्यायचं. पण तू तिला काही बोलत का नाहीस? आपण तिचं सगळं खपवून घेतो आणि तू तर जरा जास्तच. भाऊ काय सांगतात, एखादा माणूस चांगल्याच्या संगतीत राहिला तर तो माणूस सुधारतो, चांगल्या वाटेला लागतो. पण ही आपली वहिनी आहे ना, ही या भाऊंचं काही खरं होऊ देणार नाही बघ. कधी त्या चांगल्या वाटेला जाणारच नाही ती. असं नाही सावी, अगं माणूस कधी सुधारेल हे काही सांगता येते काय? त्यामुळे आपण त्या माणसाला लगेच परक करायचं नसतं. त्याला सतत आपल्या सोबत ठेवणं एवढंच आपल्या हातात असते आणि त्याला ना संधी देत राहायची. म्हणजे कुठला माणूस कधी कुठल्या संधीचं सोनं करून चांगल्या मार्गाला लागल हे काही सांगता येते होय? पण तो माणूस सुधरेल अशी आशाच नसेल तर? अगं पाण्यात राहून मोठ्यात मोठं कातळ सुद्धा गुळगुळीत होते. मग माणूस सुधारायचा राहिलोय तर नको काळजी करू. आपल्या बरोबर राहिल्यामुळे दीपा सुद्धा एक दिवस चांगलं वागत. म्हणजे मी त्याला एक संधी द्यायला पाहिजे? त्याला त्याला कोणाला? त्याला म्हणजे अगं पराग, तो आजकाल लय गोंधळ घालायला लागलाय म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. तू भाजी बघ ना, मी केली. हा खरंच भाऊ आणि आई म्हणतायत तशी एक संधी देऊ का की नकोच?